नमस्कार. शून्य प्रहरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत माजी खासदार डॉक्टर निलेश नारायणराव राणे. नमस्कार आणि धन्यवाद. आपण वेळ उपलब्ध केला त्यासाठी. या मुलाखतीच्या निमित्तानं आत्ताच्या घडीच्या अनुषंगानं तरी हेच विचारावं असं वाटेल की निलेश राणे को इतना गुस्सा क्यों आता है? नाही हो, असं कुठल्या तरी सीनमध्ये बघून तुम्हाला असं वाटत असेल की उलटं मला तसा काही रागच येत नाही. जोपर्यंत कोण अंगावर येत नाही तोपर्यंत आम्ही कुठे कोणाच्या अंगावर गेलेलो किंवा मी कोणाच्या अंगावर गेलेलो असं एकही फुटेज तुम्हाला सापडणार नाही. नाही, तर परवा असं दिसलं ना की तुम्ही पोलिसाला जोरजोरात ओरडून काय झालं तिकडे. एकतर जेव्हा ते आले त्यांना मुळातच त्यांना टायमिंग वेगळी दिली होती. मग ते अचानक कसे आले? आदित्य ठाकरे असेल किंवा त्यांच्याबरोबरची जी कोण लोक होती ती. आम्ही अगोदर गेलो आणि आम्ही दिलेल्या वेळेनुसारच तिकडे पोहोचलो. 5 मिनिटं वर खाली. तुम्ही आधी वेळ घेतली होती की अमुक तारखेला आम्ही जाणार म्हणून? अमुक वेळेला जाणार. होय. त्यांचा मोर्चा होता सकाळी 10 वाजता. आम्ही 12 वाजताची वेळ दिली होती. तुमचा मोर्चा करा, तुम्ही काय जे काय करायचे ते करा आणि तुम्ही जा. ते नाहीतरी पर्यटनासाठी झाले होते, फोटो काढायला झाले होते. ते काय मनापासून आलेले नव्हते. कारण का जेव्हा जर मनापासून आले असते तर पुतळा जेव्हा उभा होता ना 8 महिने तेव्हा देखील बघायला आले असते. तेव्हा आलेले नाही. 8 महिन्यात एकदाही ठाकरे पोहोचले नाहीत. एकही ठाकरे पोहोचला नाही. एकदाही नाही आणि एकही ठाकरे नाही. माझं तेच म्हणणं आहे. किंवा संजय राऊत देखील नाही. हे सगळे जे 8 महिन्यात आले नाहीत ना ते कोसळल्यानंतर आले. आले तर गपचूप यायचं ना, शांततेत यायचं. अच्छा, महाराजांचा पुतळा कोसळला आहे, तुम्ही घोषणा कसली देत आहे आणि कोणाला ऐकवायला घोषणा देत आहे? ती काय जागा आणि वेळ होते का ते सगळं दाखवायचं किंवा ऐकवायचं? आले आणि असं दाखवत गेले की आम्ही बाहेर पडत होतो, ते आतमध्ये येत होते. तर आम्ही पोलिसांना विचारत होतो की तुम्ही ह्यांना का आणलं जेव्हा तुम्हाला माहिती आहे हा विषय सेन्सिटिव्ह आहे आणि ही घोषणा वगैरे कशाला? काय घोषणा होत्या? तुम्हाला कुठली घोषणा आवडली? नाही, मला कुठली घोषणेचा विषय नाही साहेब. लक्षात ठेवा, जेव्हा माणूस तिकडे येतो ना, महाराजांचा पुतळा कोसळला आहे, तो कुठलीही घोषणा दिली असती ना तरी ती चुकीची आहे. कुठल्या घोषणेवर राग असा नाही, घोषणा दिलीत कशाला तो विषय झाला. मग तुम्हाला तुमचा जो मूळ विषय आहे की मला राग येतो, मला साहेब कधीच नाही असं काय. मी कधी कोणाच्या अंगावर गेलेलो एकही तुम्ही मला एक फुटेज दाखवा की मी कोणावर समोरून कोणाच्या अंगावर गेलो, असं कधी झालेलं नाही. राणेसाहेब स्वतः तिकडे होते आणि मग त्यांनी ते सगळं चालू केलं. त्यांना वाटलं की हे निघून जातील, पण त्यांची बॉडी लँग्वेज बघून आम्हाला कळलं की काहीतरी हे वेगळं घडवायला आलेत. ह्यांना वादच घालायचा आहे. अच्छा, ह्यांना वादच घालायचा आणि म्हणून ते असे आले की जसं मोठे युद्धाला निघाले तसे. मग तो आदित्य ठाकरे फेकला गेला एका बाजूला आणि मग पोलिसांना मी विचारलं तेव्हा पोलीस आम्हाला बाजूला करत होते. मी बोललो मला बाजूला करायचं काय कारण आहे? मी आहे तिथंच उभा आहे. 1 इंचही माझं जागा बदललेली नाही. तिकडे आम्ही जागा करून दिली त्या आदित्य ठाकरेला. त्याला जाऊन तिकडे बाहेर जायला सांगा. घोषणा न देता. आम्ही घोषणा दिली आहे काय? नाही. सुरुवात त्यांनी केली, तुम्ही बाहेर जा. तर पोलीस आम्हाला जे काय सांगत होते की नाही तुम्हाला मागे व्हायला लागेल. मला मागे होणार नाही. आम्हाला इकडे तुम्ही टाकलं ह्या जागेवर, ही पोलिसांची जबाबदारी आहे. तो आलाय, त्याला जर सुखरूप घरी जायचं असेल तर त्याला तिकडून जाऊ दे. पण आता निलेशजी इथे एक मुद्दा असा उपस्थित राहतो की ते आधी पोहोचले होते आणि ते येत होते. नाही, आम्ही अगोदर पोहोचलो होतो. अच्छा, तुम्ही आधीपासून तिथे पाहणी केली, ते नंतर आले? होय. आम्ही 12 वाजून 5 किंवा 7 मिनिटाला आम्ही तिकडे आत गेलो. महाराजांच्या त्या ह्याची पाहणी केली. आम्ही बाहेर येत असताना मीडियावाल्यांशी बोलत आम्ही बाहेर येत होतो. मीडियावाले होते, वडेट्टीवार हे अगोदर होते, त्यांना आम्ही नमस्कार केला. आम्ही पुढे गेलो. तोपर्यंत आदित्य ठाकरे आला नव्हता. त्याचा मोर्चा 10 वाजता होता मालवण शहरामध्ये. लोक जमत नव्हती. 2 तास त्याला थांबावं लागलं तरी लोक जमली नाही. मग कशाला आलास तू? आम्ही दिली वेळ पोलिसांना आदल्या रात्री. त्याच वेळेला आम्ही पोचलो म्हणजे अच्छा, आम्हाला वादच घालायला असता तर आम्ही वडेट्टीवार साहेबांवर पण काहीतरी वेडवाकडं केलं असतं. बरं,
त्यांना नमस्कार करून आम्ही पुढे गेलो. बाहेर येत असताना हे लोक आतमध्ये येत होते. नाही, खोड कुणी काढली याच्यातला मुद्दा इथे हा उपस्थित राहतो की तिथे कोणीतरी खोड काढली आहे म्हणून एवढा वाद साहेब, वाढला. तुम्ही पोलिसांकडून माहिती काढा. मी खोटं बोलत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही पोलिसांकडून माहिती काढा की नेमकं अगोदर कोण आलं आणि बाहेर जाताना आतमध्ये कोण येत होतं, पहिली घोषणा कोणी दिली, अंगावर यायचा प्रकार कोणी केला, आणि आता त्यांच्या मग अंगाशी आलं, मग आता त्याला मग त्याची लायकी दाखवलीच पाहिजे. मग त्याला आतमध्ये थांबावं लागलं 2-2.5 तास. मग ते काय बाहेर जाऊन ते असे काय मनगट वगैरे असं काय वर करून नाटक केलं. अरे मैदान सोडल्यावर बाहेर गेल्यावर कसलं मनगट वर करतो? जेव्हा करायचं होतं तेव्हा करायचं होतं. असं काही झालेलं नाही. तो तिकडे घाबरून आतमध्ये बसला. मग त्याच्या आई वडिलांचे काय फोन येत होते मला माहीत नाही. मग जयंत पाटील साहेब मग आले आणि त्यांनी मग साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब त्याला जाऊ द्या. आम्ही थांबवलं. याचं एवढंच कारण होतं की तू शिस्ती द्यायला पाहिजे होतं. महाराजांचा पुतळा कोसळलाय, तुझा काय राजकीय स्टेज नाही आहे तो. तू कशासाठी आलायस? पाहणी करायला. घोषणा कसली देतोस? त्याला धडा शिकवला. 2-2.5 तास त्याला तिकडे त्याची जागा दाखवली आणि त्याला एक 10 फुटाची जागा करून दिली आणि सांगितलं की तू इथून जायचं. मग तिथे मारामारी कोणामुळे झाली? कुठली मारामारी? काही कार्यकर्त्यांना फटके पडताना दिसले. त्याच्या कार्यकर्त्यांना फटके का पडले? तो तिकडे घुसायचा प्रयत्न करत होता झेंडा घेऊन. आता तू कोणाच्या तरी कॅम्पमध्ये आतमध्ये घुसायचा प्रयत्न केला की मग काय होणार आहे तिकडे? अच्छा, हे सगळं होत असताना हा मोठा वाघ ना आदित्य ठाकरे, मग बघत का बसला होता? त्याचा कार्यकर्ता फटके खात होता तेव्हा बघत बसले होते. अहो फुटेज आहे. अच्छा, असं काय करताय? फुटेज आहे. आदित्य ठाकरेंचे कार्यकर्ते मार खाताना नेता बघत बसला होता. 20 फुटावर आदित्य ठाकरे होता. 20 फुटावर. त्याला त्याची लोक जी पुढे होती ना, हा घाबरून मागे होता, त्याची जी लोक पुढे होती ना ते सांगतायत की बघा हात टाकला जातोय. धावत गेली त्याच्याकडे, तो हल्ला नाही जागेवरून. हे असे नेते असतात का कधी? समजा परिस्थिती उलटी असती आणि राणेंचा एखादा कार्यकर्ता मार खाताना. परिस्थिती होऊ शकत नाही. हे शब्द पण कधी खरे ठरणार नाहीत, ठरलेले नाहीत. इतका संघर्ष निलेश राणेंचा कार्यकर्ता सोडून द्या. मग काय झालं असतं ते मग वेळ ठरवली, वेळेनेच ठरवलं असतं काय झालं असतं ते. आमच्या कार्यकर्त्यांवर कोण अंगावर जायची हिंमत सुद्धा करणार नाही. स्वतः तो कोण होता ना आमदार खासदार, ते सगळे मागेच होते. त्यांनाही माहिती आहे की पुढे गेलं की हे आपल्यालाही तीच ट्रीटमेंट देणार. काय डॉक्टर तोच असल्यामुळे ट्रीटमेंट तीच देणार. पण नाही, माझं ऐकून घ्या. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तो पुढे आला नाही. आम्ही पोलिसांना म्हणजे तो जो काही मुलगा होता पोलिसांच्या ताब्यात दिला की हा इकडे काय करतोय, काहीतरी घडवायला आलाय का. त्यांनी खाल्ले 2-3 आणि मग तिकडे पोलिसांच्या आम्ही ताब्यात दिला की ह्याला तिकडे पाठवून द्या. झालं ना असं. पण तू आमच्याकडे बाबा आलाच कशाला? मला त्यातला एक पुढचा मुद्दा आहे. हा मुद्दा दादांनी पण काढला, तुम्ही पण काढता आहात की ज्या वेळेला आदित्य ठाकरे आणि तुम्ही आमने सामने होतात त्यावेळेला आदित्यचे आई वडील चिंतेत होते. तर रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे यांना अशी चिंता काय वाटावी? राणेंच्या समोर पोरगा पाठवलाय तर तो लढायला पाठवलाय. पुळचट आहे ना तो काय फार मोठा काय हे नाही आहे त्याला. अहो साहेब, हे कोणी असू दे, उद्धव ठाकरे असू दे, हा आदित्य ठाकरे असू दे, हे बाळासाहेबांमुळे आहेत. स्वतः काय संघर्ष केलेला नाही. पण ठाकरे आहेत ते. अहो ठाकरे म्हणजे काय ॲग्रीमेंट लिहून आलेत की काय की आम्ही काही करू शकतो? ठाकरे म्हणजे कोण? शिवसैनिक आहेत ना म्हणून ठाकरे आहेत. राणे साहेबांसारखे शिवसैनिक होते, भुजबळ साहेबांसारखे होते, गणेश नाईक साहेबांसारखे होते म्हणून ठाकरे झाले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत, आजही आहेत. पण जर हे असे शिवसैनिक नसते तर ते शिवसेना प्रमुख म्हणून त्यांना जे काय करता आलं ते करू शकत होते का? ह्याचा तुम्ही विचार करा. पण दुसरी गोष्ट आहे, आणि ते ठाकरे नाही, हे तुम्ही जे बोलता ना, अहो ते ठाकरे म्हणजे कोण आहे तो? उद्धव ठाकरे काय आहे, कोण आहे? मला काय कळत नाही. म्हणजे माजी मुख्यमंत्री, माजी पर्यटन मंत्री, मग त्यांचं काहीतरी वजन असेल की ते दिसलं ना, महाराष्ट्राला दिसलं ना वजन त्यांचं. 2 तास आतमध्ये थांबावं लागलं कारण नसताना. अंगाशी आलं ना परवा, म्हणजे मागच्या त्या घटनेमध्ये. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही शिस्तीत राहा, कोणी तुम्हाला काही करणार नाही. हे कसं असतं, झाकलीमूठ 1.25 लाखाची असते. उगाच जर तुम्ही हुशारी करायला गेलात ना, बघा मुंबईत बसून बोलणं सोपं आहे. जेव्हा वॉर झोन असतो ना, जेव्हा जमिनीवर मैदानात लढावं लागतं, ही अवस्था होते ठाकरेंची. आम्ही अनेक वेळेला त्यांना पाणी पाजलं आहे. हे काय पहिल्यांदा नाही. पण मीडियामध्ये जे तुम्ही दाखवता ना,
ते तुम्हाला ठाकरेंनाच काहीतरी फार मोठं तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला फार मोठं त्यांचं तर काय कौतुक असेल. अहो आम्ही 1 रुपयाची कवडीची किंमत देत नाही अशा ठाकरेंना. बाळासाहेब आणि राजसाहेब ह्यांच्या पलीकडे आमच्यासाठी कोणी ठाकरे नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि मातोश्रीची आत्ताची कुटुंब यांचं काहीच महत्व नाही. पाटणकर वगैरे सगळे कसले हे. सरदेसाई. हा आदित्य ठाकरे ड्रग एडिक्ट, त्याचा तो भाऊ बेवडा 90,000ची दारू पितो. हा स्वतः रिया चक्रवर्तीच्या केसमध्ये हा अडकणार होता, बरोबर आहे. सुशांत सिंगच्या केसमध्ये अडकणार होता, त्या मर्डर केसमध्ये अडकणार होता. कोणती दिशा सालियांच्या. अहो हे पार्ट्यांमध्ये पडलेली 8 नंतर हे डिनो मोरिया वगैरे ही चौकट लागते ह्यांना. हे काय हे काय समाजाचे काय कामाचे आहेत हे लोक. मला एक सांगा, ते कमला मिलमध्ये माहिती ती आग लागली ती. बिलकुल आज परत एकदा लागली. तिकडे हा दारूपीत बसला होता मित्रांबरोबर, हा आदित्य ठाकरे. ते कसं तरी काय आहे माहिती आहे ना, ते बाळासाहेबांच्या पुण्यामुळे ह्यांचं सगळं झाकलं जातं. ह्यांची स्वतःची पुण्याही काही नाही. त्या दिशा सालियांच्या मॅटरमध्ये हा जाणारच होता आतमध्ये, पण ते सगळे सचिन वजे वगैरे ते जे कोण आयो होते तेव्हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते, त्यांनी सगळी ती साफसफाई केली CBI याच्या अगोदर. त्या बिचारीची बॉडी पण त्यांनी फॉरेन्सिकला जायच्या अगोदरच सगळं काही झालं होतं. वाचला नाही. पण निलेशजी नाही आता 2.5 वर्ष झालं ना नाही, सरकार, पण 2.5 तुमचे गृहमंत्री. त्यावेळेला सुब्रमण्यम स्वामी काय बोलले होते, अगर बॉडी ही नहीं है तो फॉरेन्सिक होगा कैसे. बॉडी हे लोकांनी हे केली म्हणजे काय, क्रिमेट केली. बरं, आता बॉडी क्रिमेट केल्यानंतर तुम्ही फॉरेन्सिक कसं करणार. अच्छा, त्यावेळेचे CDR कुठे आहेत माहीत नाही. अच्छा, सचिन वाजे हा तेव्हाही आयो होता, बरोबर आहे. बरं, तेव्हाचे CDR तेव्हाचे CCTV कुठे आहेत, कुठेच नाहीत. त्यांनी मनसुख हिरेनच्या केसमध्ये किंवा जेव्हा मुकेश अंबानी साहेबांच्या घराच्या खाली जी काय स्कॉर्पिओ ठेवली होती, सेम पद्धत वापरली. ते काय CCTV काढून टाकले. बरं, पण ते मॅटर एवढं नंतर कळलं. सुशांत सिंगच्या केसमध्ये आणि दिशा सालियांच्या केसमध्ये तेव्हा कळलेलं नाही, म्हणून हा वाचला. आणि तेव्हा वडील मुख्यमंत्री. अच्छा मला सांगा, दिवसातून 3 वेळा तेव्हा परमिंदर कोणते कमिशनर कोण होते ते, परमवीर सिंगच्या हा ऑफिसमध्ये हा पडलेला असायचा. शिवाजी पार्कच्या ह्या कुठली आता ते साहेब आपलं बाळासाहेबांचं स्मारक करतायत जी, तिकडे ह्यांच्या गाड्या कोणाकोणाची यांची मीटिंग व्हायची. हे जुना महापौर बंगला जे यांनी हडपला या ठाकरेंनी. त्यावेळेला काय झालं होतं साहेब, हा अडचणीतच होता, हा गायब झाला होता. ह्याला माहिती होतं की कधी ना कधीतरी हे माझ्यापर्यंत येणार. पण CBIला जी एंट्री दिली नाही 70 दिवसाची, साहेब आठवा तो काळ जी, 70 दिवस ह्यांनी CBIला एंट्री दिलेली नव्हती. CBI कधी आली 70 दिवसानंतर. आणि एका प्रोफेशनल माणसाला सचिन वजेसारख्या आणि बाकीच्या त्यांची, कारण का बाप मुख्यमंत्री आहे, त्यांनी खाली सगळी व्यवस्था बरोबर अशी करून ठेवली की पुरावेच सापडू नये आणि पुरावे का नष्ट केले. हे राणे कुटुंबीय वारंवार या मुद्द्यावर बोलतात. अहो हे मी नाही, हजारो लोक बोलतायत. नाही बोलतायत ठीक आहे, याच्या संदर्भात तुमच्याकडे काही सांगण्यासारखे कागदोपत्री पुरावे आहेत? लक्षात घ्या, CBI जेव्हा बोलवते ना, CBIला ज्या काही गोष्टी द्यायच्या असतात ते आम्ही त्यांना सांगणार, बरोबर आहे. बरोबर. तर इकडे मीडियावरती फक्त मी सांगू शकतो की ह्यांनी हे केलंय. मला 100% खात्री आहे की आदित्य ठाकरे ह्या दिशा सालियांच्या मर्डरमध्ये आणि सुशांत सिंगच्या मर्डरमध्ये ह्याचा हात आहे, 100% आहे. पण आता काय झालं, त्या काळामध्ये तुम्हाला आता आठवत नसेल, CBI यायच्या अगोदरच ह्याचा वडील मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळी अशी साफसफाई केली. अजूनही चालू आहे ना शोधाशोध. कधी ना कधीतरी ती केस बाहेर पडणार, हा सुटणार नाही, हा जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे. तुम्ही जबाबदारीने सांगताय आदित्य ठाकरे तुमच्या कॅमेरावर सांगतोय, ऑन कॅमेरा तुमचं चालू असताना रील सांगतोय तुम्हाला. पण मग या सगळ्या प्रकरणाला ज्यांनी कोणी पाठीशी घातलं त्याच्याबद्दल सालियन कुटुंब का काही बोलत नाही? ते तर वेगळ्याच पद्धतीने बोलतात. बाबा ते दडपणाखाली आहेत साहेब. ते कॉमन मॅन आहेत, ते कॉमन फॅमिली आहे, ती एक मिडल क्लास फॅमिली आहे. ते विचार. अच्छा, तिचा बॉयफ्रेंड जो काय होता तो तर एवढा घाबरलाय, तो कोणाशीच बोलायला तयार नव्हता, तो गायबच झाला होता. त्याला कसा शोधून बाबा काय झालं ते नेमकं सांग आम्हाला काय झालं, तो एवढा भीतीच्या छायेत होता. अहो जसं तुम्ही ठाकरेंना मोठं करता ना साहेब, ते बाहेर बिचाऱ्या त्या मिडल क्लास लोकांना ना असं वाटतं की हे फार मोठे कोणतरी हे आहेत, डॉन लोक आहेत,
आणि ह्यांच्याशी 2 हात केल्यावर आमचं काय ठेवणार नाहीत. आम्हाला त्यांची लायकी माहिती आहे, पण मिडल क्लास लोकांना नाही ना माहीत. त्यांना वाटलं की हे काहीतरी आमच्या अंगाशी येणार. ते आपले बाबा थांबले, त्यांनी हात जोडले, आम्हाला ह्याच्यात काही करायचं नाही. कारण का समोर त्यांना वाटत होतं की आमच्यावर काय परिस्थिती येईल आम्हाला माहीत नाही. बरं, पण आता या संपूर्ण ठाकरे राणे वादाच्या मुळाशी नक्की काय आहे? तुमचा मुळाशी आहे? पराभव किंवा नाही, राणे नाही, साहेबांचा अपमान साहेब, वगैरे वगैरे तुम्हाला वगैरे? 100% मी सांगतो, ह्याच्यात कसलाही पराभव वगैरे काही नाही. आम्ही ठाकरेंना तेवढी किंमत देत नाही. तुम्ही कदाचित ते ठाकरे विरुद्ध राणे वगैरे करत असाल, तुम्ही म्हणजे ओव्हरऑल जे काय मीडियामध्ये चित्र आहे, आम्ही त्यांना किंमत देत नाही. आणि आता तसे ठाकरे राहिले पण नाही ना पूर्वीसारखे. आता किरकोळ आहे. आता किरकोळ माणसाला आपण किती किंमत द्यायची? त्याला पण मर्यादा आहेत ना. आमचं काम भलं आम्ही भलं, बाबा आम्हाला काम करायचं आहे, आपल्याला मतदारसंघ बांधायचे आहेत, आपल्याला जिल्ह्याचं चांगलं काम करायचं आहे. आम्ही साहेब ठाकरेंच्या वाकड्यात सुद्धा जात नाही, पण ते वाकड्यात आले की सोडणार नाही. पण मग ठाकरेंच्या वाकड्यात तुम्ही जात नाही तर मग काय विनायक राऊत मध्ये मध्ये येऊन काडी लावतात, संजय राऊत काडी लावतात, तुम्हाला डिवचतं कोण? राहिले का हे सगळे काडीबाजच राहिलेत ना. त्यांच्याकडे जे राहिलेत ते काडीबाज. कोण समाजात कोण निवडून येतो? विनायक राऊत पडले. संजय राऊतांना सांगा जरा नगरसेवकची तिकीट घे, तू म्हणशील तो वॉर्ड आणि तू निवडून ये. संजय राऊत कधी निवडून येऊ शकत नाही. आता काड्या लावल्याशिवाय त्यांना कोण ओळखणार सुद्धा नाही, समाजात कामच नाही. त्यांना सांगा जरा कधी शिवसेनेतून बाजूला व्हा किंवा उभाटातून बाजूला व्हा, एक 5,000 लोकांची सभा लावा कुठेतरी, विचारा त्यांना लावू शकतात का? पण निलेशजी, पराभव तर तुमचाही झाला, राणे साहेबांचाही झाला, पण ह्याच्यात पराभवाचा विषय कुठे आला? नाही, परिमाण पराभवाचं आहे का? कारण विनायक राऊत हारलेत, नेतृत्व नाही असं तुम्ही सांगता. पण मला सांगा ह्याच्यामध्ये पराभव कुठे आला? तुम्ही तो अँगल देताय पराभवचा. आता मुख्यमंत्री असताना आपले हे उद्धव ठाकरे, काय झालं होतं त्या 2.5 वर्षामध्ये? राणे, राणा आणि सोमय्या ह्या तिघांनाच टार्गेट केलं गेलं. आमचं घर पाडायला आले. 50-100 अधिकारी आमच्या घरात घुसवले गेले. कोर्टामध्ये माणसं उभी केली गेली. काही त्याच्यामध्ये काय आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये कंटेंट काय होता? काहीच नाही. फक्त राणेंना नुकसान झालं पाहिजे. तुम्ही कोणाच्या घरावर याल, त्या घरामध्ये कुटुंब राहतं. अच्छा, आम्ही तिघही पुरुष घरी नसताना ते काय मोर्चा ह्याचाच तो नातेवाईक वरुण सरदेसाई, तो आता गायब झाला 2.5 वर्षापासून. सरकार गेल्यापासून तो गायब आहे. तो वॉन्टेडचा आता फोटो लावायला लागेल. मोर्चा घेऊन आला माझ्या घरी, आमच्या घरी. आम्ही कोणी घरी नाही. आतमध्ये यायचा प्रयत्न केला. हे कशाला केलं तुम्ही? ते तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला काय दिसतं? आम्ही त्यांच्या अंगावर जातो. मग तुम्हाला हे का नाही दिसत? जेव्हा आमचं घर पाडायला आले होते तेव्हा तुम्ही त्यांना का नाही विचारलं, काय हो तुमची काय दुश्मनी हो राणेंबरोबर? तुम्ही राहता घर पाडायला जाताय. नाही, मला आता पूर्ण करू द्या. मला 1 मिनिट माझं पूर्ण करू द्या. मी ज्या ऑफिसमध्ये बसतो ती बिल्डिंग पाडायला गेले, मालवणचं घर आमचं पाडायला गेले. तुम्ही पर्सनल व्हाल ना साहेब, तर तुम्हाला पर्सनलच ट्रीटमेंट मिळणार. विरोध हा मग पर्सनल होतो. परवा त्याचा प्रत्यय आदित्य ठाकरेला आला की तुम्ही पर्सनल जेवढं नाही होणार ना, आम्हाला पण काय गरज नाही. पण तुम्ही कोणाचं घर पाडायला जाल, त्या राणा कुटुंबाला म्हणजे त्या जोडप्याला जेलमध्ये टाकलं गेलं. काय ट्रीटमेंट दिली त्या जेलमध्ये? कंगना रनावतचं घर तोडलं, सोमय्याचं गाडी काचा फोडून त्याला पोलीस स्टेशनच्या बाहेर रक्त कुठेतरी दगड पडल्यामुळे जे काय झालं त्याला. आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही एवढं पर्सनल करालो तर कोण तुम्हाला सोडेल का? एवढं सोपं आहे का? अच्छा, सत्तेला शहाणपण नसतं 2.5 वर्ष निघून गेली. आम्ही त्यांचं घर नाही पाडायला गेलो. आम्हाला काही फरक पडत नाही त्या ठाकरेंचा. माझा विषय आहे की तुम्ही हे जे ठाकरे करताना, हे तुम्ही जेवढं मोठं करताना तसं काही चित्र नाही. मुंबईत, कोकणात काही नाही हो. मुंबई सोडून ठाकरेंची ताकदच उरली नाही एवढा मोठा दावा करणारा. तुम्ही ऐकून घ्या, ठाकरेंची ताकद उरली नाही हे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत दिसेल. एक काँग्रेस आणि मुसलमानांची मतं म्हणजे काय उबाटाची मतं नाही. अच्छा, लक्षात घ्या. माझा नाही, तुम्ही काय करताय? तुम्ही एकामागे एक प्रश्न असे विचारतायत, 1, 2, 3 विचारताय, मग लगेच तुम्ही 7, 8, 9 विचारताय. असं नका करू. तुम्ही प्रश्नांमध्ये पण सातत्य ठेवा. माझं म्हणणं असं आहे, ठाकरेंची ताकद नाहीये म्हणजे काय? सत्ता गेली.
पक्ष गेला, आज कुठे आहेत ते त्यांना विचारा. आज त्यांच्याकडे काय कोकणामधून कुठली सीट लागली, तिथे सुनील तटकरे आले, इकडे आम्ही आलो. ग्रामपंचायती आम्ही घेतल्या, जिल्हा परिषद आम्ही घेतल्या, म्हणजे कोकण पट्ट्याचं सांगतो. बिलकुल. MLC शिक्षक मतदारसंघ आम्ही घेतला, पदवीधर आम्ही घेतला. जिथे म्हणतात की शिवसेना सर्वात जास्त होती, म्हणजे उभाटा सर्वात जास्त होती, तिथे आता BJP आहे आणि मित्र पक्ष आहेत आमचे. मग तुम्ही जी काय ताकद सांगताय ना, ती कुठे आहे? मुंबईत कुठे? मुंबईत ताकद नाही. मुंबईत म्हणजे काय? त्यांचे मुंबई म्हणजे कुठे मला सांगा ना. अहो काय म्हणजे काय? अहो मी तुम्हाला मुसलमानांची मतं म्हणजे उभाटाची ताकद समजू नका. हा मुसलमान उद्या राहणार नाही त्यांच्या बरोबर. ते आता तुम्ही निवडणुकीत बघाल. तुम्ही निवडणुकीत बघाल ना कोण कोणाबरोबर राहतं ते. माझा विषय, मी काय ज्योतिष नाही की कोण कोणाबरोबर राहणार, तुमच्याबरोबर कोण राहणार, माझ्याबरोबर कोण राहणार. माझं म्हणणं असं आहे की जो लोकसभेला फायदा झाला तो एक गठ्ठा जे काय मुस्लिम समाजाने जे काय मतदान केलं त्याच्या पलीकडे अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही. आमचे BJPचे कुठे कुठे 2-2 लाखांनी पुढे होते. जिथे मुस्लिम पॉकेटची हे उघडली गेली, टेबलं उघडली गेली, तिकडून निवडून आलेले ही लोक आहेत. 2-2 लाख आम्ही पुढे होतो, म्हणजे लक्षात घ्या. आणि टक्केवारीमध्ये आम्ही फार 0.1 काय 2% आम्ही मागे होतो. 0.2% मागे होतो. म्हणजे असं काय फार मोठी ह्यांची ताकद नाही, लक्षात ठेवा. मी आजही तुम्हाला सांगतो, ह्यांना कुठेही 2 हात करायला सांगा, ह्यांच्यात तेवढी हिंमत नाही. तुम्हीच फक्त मीडियाने जेवढी ठाकरेला किंमत दिली ना, तेवढी जर खाली जमिनीवर यांना मिळाली तर यांची किंमत. बरं, पण आता मी गणितावर येतो थोडंसं. निवडणुकीचं गणित तुम्हालाही चांगलं माहिती आहे आणि आम्ही ते पाहत आलो आहोत. लोकसभेच्या अनुषंगानं मतदान होणार नाही हा तुमचा दावा आहे. मला एक गोष्टीचा खुलासा करा. आपण समजून चालू, लोकसभेत जेवढी मतं पडली तेवढी नाही मिळाली, पण त्याच्या 50% जरी पडली तरी पण मविया प्लसमध्ये असं नाही वाटत आपल्याला? बघा साहेब, आता आपण काँग्रेसपासून सुरू करू. काँग्रेस आता काय दावा करते? सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस दावा करणार. हा, राष्ट्रवादी तुतारी दावा करणार. आजची उभाटाची कंडिशन काय आहे हे तुम्हीच मीडिया चॅनलवर आपण जे काय बघत असतो, मी थर्ड मॅन म्हणून बघत असतो, तेव्हा आपल्याला दिसतं की आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला आता काँग्रेसने आणि तुतारी म्हणजे हे शरद पवार पक्षाने आता त्यांना फाट्यावर मारायला सुरुवात केलेली आहे. त्यांना कुठेही जे अगोदर मोठमोठ्या खुर्च्या द्यायच्या, अगोदर मग त्यांचं काहीतरी हार तुरे करायचे, आता सगळं गायब झालं. काल काय परवा किंवा आजच नाना पटोले काय बोललेत, शरद पवार आता दुबळे झालेले आहेत. आता आपल्याला काँग्रेस म्हणून ताकद दाखवावी लागेल. रोज काँग्रेस पक्ष आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करतोय. उद्धव ठाकरेंकडे ताकद तशी शिल्लक राहिलेली नाही दाखवण्यासाठी. त्यांच्याकडे 2-3 बडबड करणारे लोक आहेत, त्याच्या पलीकडे जनाधार त्यांचा नाही. आम्हाला माहिती आहे, जे काय आम्हाला दिसतं त्याच्यावरून सांगतो, बाकी तुम्ही तुमचं रिसर्च करा. काँग्रेस काय आहे ना हे आम्ही आतमधून बघितलेली आहे. थंडा करके मारो माहिती आहे ना, एक म्हण आहे हिंदीमध्ये. उद्धव ठाकरेला कळणार सुद्धा नाही काँग्रेस कशी गेम करेल त्यांचा. वेळ सांगू दे. मी काय ज्योतिष नाही, मी म्हणजे काय फार मोठा तज्ज्ञ नाही. आम्हाला काँग्रेस जी काय माहिती आहे ना, त्यांना कळलेलं आहे. वाघाच्या दाताला जेव्हा रक्त लागतं ना तेव्हा कळतं की आता शिकार कुठे येते. हे काय वाघ नाही, पण ह्यांना कळलं आहे की आमच्यामुळे फायदा उभाटाला झालेला आहे, आमच्यामुळे फायदा शरद पवारांना झालेला आहे. लक्षात घ्या, आता काँग्रेस त्या मोडमध्ये आहे. काँग्रेस आपल्या मूळ मतदारांना स्वतःकडे परत घेईल असं सुचवू पाहत. ऐकून घ्या, मी पहिला प्रश्न काय होता उभाटाचा, उभाटाची ताकद काय, मी त्या विषयावर बोलतोय. ही तुम्हाला जी काही लोकसभेला ताकद दिसली, मुसलमान म्हणजे देशाची ताकद नाही, महाराष्ट्रामध्ये ताकद नाही. त्यांची एक वोट बँक आहे, ती वोट बँक मिळाली. 400 पार निघालेल्यांना 240ला आणलं ना मुसलमानांनी. हा दावा जेव्हा सांगितला जातो त्याच्यावर मुसलमान देशाची ताकद नाही असं आपण म्हणता आणि दुसऱ्या बाजूला म्हणता की उद्धव ठाकरेंना त्यांचा यावेळेला लाभ होणार नाही. नाही कसं, अहो मी तुम्हाला तेच सांगतोय. तुम्हाला कदाचित तुम्हाला समजून घ्यायचं नसेल म्हणून तुम्ही उलटे सुलटे प्रश्न विचारताय. माझं म्हणणं स्ट्रेट आहे की काँग्रेस आता ॲक्शन मोडमध्ये त्यांच्या आलेली आहे. उभाटा जी तुम्ही मला सुरुवातीपासून मला उभाटाचे प्रश्न विचारताय, मी उभाटाच्या चौकटीत म्हणतोय की हा सगळा जो काय लेखाजोखा आहे ना, हा काँग्रेस स्वतःसाठी उभं करत आहे. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेला किंमत सर्वात कमी मिळणार आहे, त्याच्यामध्ये जी काय असेल ती. आणि मुसलमानांची मतं मिळतात का नाही, मिळणार की नाही, ते आता येणारा काळ दाखवेल ना, आणि कोणाला किती मिळतात. माझं हे नाही म्हणणं आहे की उद्धव ठाकरेला मतं मिळणार नाही, त्यांना आघाडीची मतं मिळणार.
तुम्ही मला काय विचारलं की ह्याची ताकदच नाही उद्धव ठाकरेची, त्यांना आघाडीची मतं मिळणार असं माझं म्हणणं आहे. त्यांच्याकडे आता कार्यकर्त्यांचा अभाव आहे, पदाधिकारी राहिलेले नाहीत, आहेत ते जे काय आहेत त्यांच्यावर त्यांना सोय करावी लागते. माझं म्हणणं आहे त्यांना जी मतं मिळतील ना ही काँग्रेसच्या ताकदीवर मिळतील, काँग्रेसच्या आघाडीमध्ये मिळतील, पण लीडर त्याचा काँग्रेस असेल. उभाटा आता लांब लांबपर्यंत आघाडीचा लीडरशिप करू शकत नाही. मग मला एक सांगा, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहतात, ते महाराष्ट्राचे ते राज्यमंत्री सुद्धा बनणार नाहीत, राज्यमंत्री सुद्धा बनणार नाहीत. ते त्यांचा मुलगा तर कुठे दिसणार पण नाही. आता वरळी, मला असं कळलंय आदित्य ठाकरे आता वरळी सोडून दुसरा मतदारसंघ शोधतोय. कुठला असू शकतो? अहो मला काय माहित, मी काय उभाटा गटाचा आहे? नाही, एक अंदाज. त्यांचे ते काय आतमधले रिसर्च असतील, आतमधले ते काय आपसात काय गोट्या खेळत असतील, त्याच्यामध्ये चर्चा करत असतील की कुठला रे घेऊ कुठला रे घेऊ. ते त्यांचा भाग आहे, मला काय करायचं. त्यांचा भाऊ वांद्रे पूर्वेतून प्रयत्न करतोय, वरुण सरदेसाई, तिथे तरी ते निवडून येण्याच्या स्थितीत आहेत? कारण तिथे मुसलमान आहेत, हिंदू आहेत. मुसलमान असू दे, हिंदू असू दे, मला कळत नाही. हे तुम्ही हे वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे, हे ह्या फालतू लोकांच्या पलीकडे आपण चर्चा का नाही करत? बिलकुल आपण जाऊ शकतो. नाही, मला कळत नाही की कोण आहे ते, काय किंमत आहे. अहो बाळासाहेब ठाकरेंमुळे ह्यांचा कसला संघर्ष नाही, काय नाही. अच्छा मला सांगा, बाळासाहेब ठाकरे असताना बोलले होते बॉम्बेचं मुंबई करा, बरोबर आहे. हा जो आदित्य ठाकरे ना बॉम्बे स्कॉटिशमध्ये ह्याचं शिक्षण झालं, का नाही मुंबई गेलं, मुंबई स्कॉटिश का नाही गेलं? हे काही करू शकत नाही. आम्ही त्यांना आजमावलेलं आहे. बरं, हे समोर आले ना ह्यांची कडी पातळ होते. माझा विषय वेगळा आहे. जेव्हा ह्यांची किंमतच नाही, तुम्ही मीडियामध्ये एवढी किंमत का तयार करत आहे ह्यांची? ठीक आहे, करा, तो तुमचा कदाचित आई असेल, तुम्हाला बॅलन्स ठेवायचं असेल. मला तुमच्या प्रोफेशनलिझमवर काही शंका नाही, तुम्ही प्रोफेशनलच आहात. माझा विषय एवढाच आहे की साहेब हे ठाकरे हे कोण आहेत? त्याच्या पलीकडे पण जग आहे ना, महाराष्ट्र आहे ना. अच्छा ह्यांना किती मिळणार, त्यांना किती मिळणार, मला काय करायचं आहे? मला किती मिळणार, मला त्याच्याशी घेणं देणं. बिलकुल आपण त्याच्यावरच येऊयात. मग आता मला सरळ सांगा, महायुतीच्या मध्ये मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातला संघर्ष सुरू आहे असं दिसतंय, मान्य कोणी करत नाही. तुम्ही भारतीय जनता पार्टीत आज आहात. मला सांगा, तुम्ही सगळेजण कोणाला मुख्यमंत्री पदी बसवण्याच्यासाठी, कोणाला मुख्यमंत्री करायला लढताय? बघा, हा पार्टीचा निर्णय असतो. मी एक फार लहान कार्यकर्ता आहे, मी बोलणं सुद्धा योग्य नाही. माझं काम आहे, जिथे मला काम दिलं आहे पार्टीने, माझ्या अलायन्सने, तिथे योग्य तो रिझल्ट देणं हे माझं काम आहे. तो माझा पोर्टफोलिओ, तो माझा प्रोफाईल आहे. सध्या तुम्ही मला सांगाल की हे होईल का, तुमचा मुख्यमंत्री चेहरा कोण? साहेब मी त्या डोमेनमध्येच नाही आहे, आणि जर मी त्या डोमेनमध्ये नाही, मी तुम्हाला हे उत्तरच देऊ शकणार नाही, कारण का हे आमच्या नेत्यांचं काम आहे, वरिष्ठांचं काम आहे. माझं काम आहे. हा, माझा एक थेट तुम्हाला वैयक्तिक प्रश्न आहे. आमच्याकडे माहिती अशी आहे की तुम्ही कुडाळ मालवण मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहात. खरं आहे हे? इच्छुक आहे ना, हो खरं आहे. पण मग एकाच वेळेला दोन्ही राणे बंधू यांना तिकीट मिळतील भाजपात? ते पण वरिष्ठांवर आहे, त्याचं उत्तर पण माझ्याकडे नाही. मी तुम्हाला काय सुरुवातीला बोललो, मला जे काम पक्षाने दिलंय, माझ्या नेत्यांनी दिलंय, ते मी काम करतो. निलेश हा मतदारसंघ बांधायचा, मी तो मतदारसंघ बांधतोय. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, लोकसभेमध्ये जेव्हा राणेसाहेब जिंकून आले, ह्या विधानसभा मतदारसंघातून आम्ही 27,000ची लीड घेतली आहे. मला जे काय 3 वर्षापासून ह्या मतदारसंघाचं काम. अच्छा, हाच मतदारसंघ साहेबांचा पारंपरिक मतदारसंघ, जो आमच्याकडून 2014ला गेला होता, तो आम्हाला परत घ्यायचा आहे. लीड आमची लोकसभेला आहे तशीच किंवा त्याच्याहून जास्त लीड आम्हाला ती विधानसभेला हवी. आम्ही प्रयत्न करतोय. हे ठाकरे कोण, हे राऊत काय बोलतात, त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही. मला पक्षाने एक माझ्या डोमेनमधला काय आहे विषय, तर ती विधानसभा तुला काढायची. मग आता निलेश राणे यांच्यासाठी निवडणुकीच्या दृष्टीनं माझा प्रश्न आहे. मला सरळ सांगा, कोकणात राणेंची दहशत आहे का संपली? दहशत कशाला असावी कोणाची? माझं म्हणणं उलटं आहे. प्रेम असावं, आपुलकी असावी, रिस्पेक्ट असावा. दहशत कशाला असावी कोणाची? काय गरज आहे? आपण कुठे युद्धावर नाही आहोत, किंवा आपलं देश आणि कुठल्या परक्या देशाशी आपलं काही युद्ध नाही आहे. आपलीच लोक आहेत, तर दहशत कशाला हवी? मी म्हणून म्हटलं ना, हे जनरेट केलं आहे कोणीतरी. आम्ही कधी कोणाच्या अंगावर गेलो नाही साहेब. तुम्ही एकही उदाहरण मला काढून दाखवा की आम्ही राणे म्हणून कोणाच्या अंगावर गेलो नाही साहेब. एकही केस आमच्या अंगावर नाही, आमची करायची इच्छाही नाही. हा, पण अंगावर आल्यावर आम्ही सोडत नसतो.
एवढं आमचं जो काय स्वभाव आहे, मूळ स्वभाव जो आहे तो तसा आहे की आम्ही कितीही जरी झालं, कोणी जरी नसलं लढायला आमच्याबरोबर, तरी आम्ही समोरच्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेतच बोलायचा आम्ही प्रयत्न करतो. पण साहेब, दहशत ही कधीच नसावी, नाही पाहिजे. कारण का आता ती वेळ नाही. आता नोकऱ्या द्यायची वेळ आहे, उद्योगधंदे वाढवायची वेळ आहे. आपण 21व्या शतकात राहतो, तर 21व्या शतकातला आपला मतदारसंघ असला पाहिजे. जसं आपण मुंबई ठाण्यामध्ये जीवन जगतो, किंवा जे दरडोई उत्पन्न आपलं मुंबई ठाण्यामध्ये आहे, किंवा मोठमोठ्या देशांमध्ये, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, तसंच माझ्या विभागात, तसंच माझ्या मतदारसंघात यावं. आपण शिकलेली लोक आहे साहेब. हे दहशत वगैरे काय कोणाला कोणाला आवडत असेल तर ते पूर्वीचं झालं. आता लोकांना घेणं देणं नाही. आपण ते फक्त मनोरंजनासाठी, अरे हा भांडतो तो भांडतो, त्याच्या पलीकडे लोकही त्याच्याकडे तसं बघत नाही. आणि दहशत ही कधीच नसावी असं माझं म्हणणं आहे. पण मग ज्या वेळेला दादा बोलायला लागतात त्यावेळेला तसं दिसतं, याच्यावर काहीतरी सांगाल? आता तुम्ही दादांना काही सल्ले वगैरे देणार आहात की नाही? कुठल्या चष्म्यातून तुम्ही बघताय? आम्ही तर सरळ सरळ बघतो तेव्हा दिसतं. दादा बोलायला लागले. काही लोकांचा चेहरा असतो की ते रागीट वाटतात. आता काही लोक मलाही बोलतात, अरे आम्हाला माहित नव्हतं की आम्हाला असं वाटायचं तुझा स्वभावच रागीट आहे. म्हणजे समोर बसल्यावर नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याबद्दल हे बोललंच जाऊ शकतं. हो, बोललं जाऊ शकतं. आता तुम्ही बोलूही शकतात, पण त्याच्यामध्ये जाणवतं. नाही तसं नाही साहेब. आम्ही तसं काही, आमचा देवानी चेहराच तसा दिलाय. तर आता तुमचा कसा, तुमचा चेहरा असा बघून कोणाला असं वाटणार नाही, पण कदाचित तुम्हाला माझ्यापेक्षा राग येत असेल. तुमच्या घरच्यांना विचारायला लागेल की ह्यांना खरोखरच राग येतो. पण माझं तसं काही नाही, आमचं नितेशचंही तसं काही नाही. आम्ही साहेब सरळ काम करणारे लोक आहे. पण कोणी डिवचलं तो सोडायचं नाही, हे संस्कार आहेत, बाळासाहेबांनीच दिलेले आहेत. ज्या भाषेत समोरच्याला कळतं त्या भाषेत उत्तर द्यायचं. पण साहेब, चेहरा देवाने असा दिलाय, त्याच्यात आम्ही काही करू शकत नाही. आम्ही असे गंभीर जरी बसलो ना, तर लोकांना वाटतं की हा काहीतरी करणार आहे. अच्छा, तसं काही नाही साहेब, अशी एकही केस नाही आमच्यावर. आता तुम्ही मगाशी असं म्हणालात की कोकणातलं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. ज्या पद्धतीनं मुंबईतलं जनमान आहे, जीवनमान आहे, त्या पद्धतीनं कोकणी माणसाला पण ते उपलब्ध झालं पाहिजे. गेल्या काही वर्षांत सातत्यानं काय दिसतं, आजही कोकण अनेक उद्योगांना नकार देतो. आजही मनी ऑर्डर इकॉनॉमी आहे, घरं वाड्या ओस पडलेल्या आहेत. हे सगळं बदलण्यासाठी राणेंनी काय केलंय? साहेब, त्याच्यासाठी तुम्ही कॅमेरा आणि तुमची टीम घेऊन एक दिवस सिंधुदुर्गात या. किमान एक आठवडा या. एका दिवसात ते सगळं बघून होणार नाही. आम्ही जेवढं एम्प्लॉयमेंट विदाउट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट आम्ही जे उभं केलं, आणि साहेब आम्ही टॅक्स पेअर 83 पासून आहोत. साहेब, नगरसेवक झाले 85 पासून. आम्ही पूर्वीपासून आम्ही 83 पासून टॅक्स भरत आमचा व्यवसायच आहे, तो आम्ही मल्टिप्लाय करत गेलो. तुम्ही सगळी तुमची टीम घेऊन या. आम्ही किती लोकांना एम्प्लॉयमेंट देतो. मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल 650 बेडचं, महिला उद्योग भवन, आणि वेगवेगळे ज्या काही आम्ही व्यवसाय उभी केले त्याच्या माध्यमातून आम्ही जो रोजगार देऊ शकलो. आता एक तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो. एका शोरूममध्ये, 2 व्हीलर शोरूममध्ये आमची जवळपास एक 60-70 मुलं काम करतात. हे सगळा जर आम्ही राणे म्हणून आम्ही जे काही जिल्ह्यामध्ये जे काही उभं करू शकलो ना साहेब, एक 800 ते 900, 850 लोक आमच्याकडे डायरेक्टली काम करतात, जे सॅलरीवर आहेत. मग त्याच्यानंतर जे काही जोड, ज्याला आपण चेन बिझनेस म्हणतो ना, आता आमच्यामुळे कोणाचा तरी रिक्षा स्टँड आहे, कोणाचा तरी वडापची गाडी लागते, कोणाची तरी वडापावची गाडी लागते. ही सगळी जी काही बाकीची जे काही व्यवसाय त्यांना मी जोडलेलं नाही ह्याच्यात. हे 800, 850 डायरेक्ट आमच्याशी कनेक्टेड आहेत, जे सॅलरीवर आहेत. तुम्ही एकही दुसरा नेता काढा साहेब ज्यांनी 100 नोकऱ्या दिल्या असतील, बाकीचं सोडून द्या 100. आणि जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टवर आहेत, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे खाजगी, आम्ही जसे बोलू शकतो, आम्ही गव्हर्नमेंटचा 1 रुपया घेत नाही. आमचा कुठलाही कारखाना गव्हर्नमेंटच्या पैशावर चालत नाही. आम्ही कुठलाही धंदा गव्हर्नमेंट, आम्ही रोड कॉन्ट्रॅक्टर नाही. धंद्याचा आणि आमच्या गव्हर्नमेंट कुठलंही सरकार असलं आमचं घेणं देणं नाही. आम्ही खाजगी पैशांनी लोन घेऊन उभं करतो. आजही आम्ही जे काय हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभं केलं आहे त्याच्यावर लोन आहे. जे करतो बँकेतून लोन घेऊन करतो. विषय झाला. विरोधक जे आहेत त्यांना विचारा तुम्ही किती नोकऱ्या दिल्या. आणि दरडोई उत्पन्न आपण जसं म्हणतो, आता टुरिझमच्या माध्यमातून हा एक विषय झाला. आम्ही जे काय केलं, राणे साहेब इतके जे वर्ष कोकणामध्ये जे काम करतायत, त्यांचा पहिला टार्गेट होता की पर्यटनाला वाव मिळाला पाहिजे. बिलकुल. मी एक गोष्ट जरूर नमूद करेन
नारायण राणेंनी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सिंधुदुर्गाला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलं गेलं. तो महाराष्ट्राचा पहिला पर्यटन जिल्हा आणि त्या दृष्टीनं तुम्ही सातत्यानं काम केलं. पण आपला जो मत्स्य प्रकल्प आहे तो रखडताना दिसतो. याला पूरक प्रकल्प कोकणातला मध्यंतरीच्या काळातला जो डॉल्फिनचा प्रकल्प होता तो सी वर्ल्ड सी वर्ल्ड तो रखडताना दिसतो. उद्योग यायचं म्हटलं की कोकणात आंदोलनं सुरू झालेली दिसतात. या सातत्यानं एकत्रित कोकणाचा जो विकास अपेक्षित आहे तो होत नाही. साहेब, माझं म्हणणं असं आहे की साहेबांनी जे प्रयत्न केला टुरिझमला प्रमोट करायचा, मोठ्या प्रमाणामध्ये टुरिझम साहेबांच्या कार्यकाळामध्ये प्रमोट झालं. आज पण तुम्ही मालवणची ऑक्युपन्सी बघाल आणि गोव्याची ऑक्युपन्सी कम्पेअर कराल तर आपण 80% आहोत मालवण म्हणून आणि गोवा जवळपास 76-77% आहे ऑक्युपन्सी ॲन्युअल म्हणतोय. वॉटर स्पोर्ट्स जे आता मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळी तरुण मुलं करतात. पहिले जे मच्छीमार होते त्या गाभित समाजाची मुलं आता स्वतःचा हे सगळं उलाढाल, कारण का त्यांना साहेबांनी चान्स दिला की बाबा करा. घरामध्ये तुम्ही हे करू शकता, म्हणजे आपण लीज आउट रेंट आउट करू शकतो. ह्याच्यामुळे जी काय ऑक्युपन्सी वाढली आणि एक प्रमोशन झालं त्याच्यामुळे त्याचा फायदा वेंगुर्ल्याला झाला, देवगडला झाला, एक सिंधुदुर्गाला त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट त्याच्यात फायदा झाला. साहेबांनी जे प्रकल्प आणायचे प्रयत्न केले त्याच्यामध्ये सी वर्ल्ड एक प्रकल्प आला. सी वर्ल्ड प्रकल्प असा आहे की त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. जेवढा रिफायनरीला झाला नसेल त्याच्याहून जास्त सी वर्ल्डला झाला. आमचा पराभव झाला 2014ला त्या प्रकल्प किंवा असे काही विषय झाले. म्हणून त्याच्यानंतर पण आम्ही काय बोललो की जर लोकांना नको असेल तर आम्हाला पण नको. विरोधकांनी काय प्रचार केला, ही जमिनी, ह्या सगळ्या जमिनी राणे घेत आहेत. बरोबर आहे. एक तरी 7-12 मला तिकडचा राणेंच्या नावाचा दाखवायचा किंवा आमच्या कुठल्या ओळखीच्याचा दाखवायचा की हा दुसऱ्यांच्या नावावर 7-12 राणेंनी घेतला, असा कोणी दाखवावा. साहेब 10 वर्ष झाली एकही 7-12 ते दाखवू शकले नाहीत. कुठल्याही जमिनीचा कुठल्याही प्रकल्पाचा विषय आला की राणेंना जमिनी हव्यात. अहो तुम्ही जमिनी कुठे आहेत राणेंच्या ते तरी दाखवा. आम्हाला एक एकर दाखवा की जी सरकारी, आम्ही सरकारला दिलेली जमीन अशी एक दाखवा आम्हाला की आम्ही विकत घेतली कमी भावाने आणि आम्ही सरकारला दिलेली अशी एक जमीन दाखवा. साहेब 35 वर्षामध्ये मी जाणीवपूर्वक आपल्या कॅमेरासमोर सांगतो, 35 वर्षामध्ये साहेब हे दाखवू शकले नाहीत. 35 वर्षामध्ये आमचं म्हणणं काय, आम्ही प्रकल्प आणतो, तुम्हाला नको ना तुम्ही आणा. अच्छा, तो सी वर्ल्ड प्रकल्प ज्याचा उल्लेख तुम्ही केला तो अजूनपर्यंत रद्द झालेला नाही. ते 100 दिवसात करणार होते. बिलकुल. मग का नाही केला? बाकीच्या उद्योगांचं काय, मोठे उद्योग विरोध होतो. नाही, तुम्ही मला ह्याचं विचारलं म्हणून मी त्याच्यावर जास्त बोललो. आता जसं रिफायनरीच्या अगोदर जैतापूर अणुऊर्जा, आयलॉग पोर्ट, हे सगळे जे विषय आहेत ना साहेब, आम्ही आणायचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये आरोप असे झाले की जमिनी घेतल्या जात आहेत, कवडी मोलाने घेतल्या जात आहेत, आपल्या इकडे 10 तोंडाची मुलं जन्माला येतील, गरोदरच कोण होणार नाही वगैरे, म्हणजे महिला वगैरे असे अपप्रचार झाला आणि ही सगळी बाहेरची मंडळी येऊन ते सगळं करून गेली. प्रत्येक अपप्रचाराला उबाटाचीच लोक पुढे असायची. हे लोकांनी दिलं काय कोकणाला आजपर्यंत सांगू शकले नाहीत, पण बंद काय काय केलं ना त्याची यादी मोठी आहे. पण याच्यातला एक एलिमेंट जो तुमच्याकडून सांगितला गेला की जी विरोध करणारी मंडळी आहेत त्यांना तिथे डंपरची कॉन्ट्रॅक्ट हवी असतात म्हणून हे सगळं चालतं. हे नक्की विरोधाचं आर्थिक राजकारण काय आहे? साहेब, मी रत्नागिरीला एक प्रेस घेतली होती. सुगी डेव्हलपर नावाचा एक कंपनी आहे, जी देशमुख नावाचा काहीतरी आहे मालक, तो ठाकरेंचा रिलेटिव्ह आहे. त्याच्या जमिनी आहेत तिकडे रिफायनरीमध्ये. जेव्हा रिफायनरी जाहीर झाली ना त्यांनी घेऊन गुजरात्यांना दिलेली आहे या सुगी डेव्हलपरने. आता हा कोणाचा नातेवाईक आहे? बरं, ठाकरेंचा. हे मी सांगत नाही साहेब, आता नाती गोती तरी तुम्ही शोधू शकता ना. ते नकारू शकत नाही की हा माझा नातेवाईक नाही, आदित्य माझा मुलगा नाही, हे तर उद्धव ठाकरे म्हणू शकत नाही ना. ते सांगतील ना हा माझाच आहे, हा दिसतो. पण माझं म्हणणं असं आहे की जेव्हा तुमचेच नातेवाईक तिकडे जमिनी घेत आहेत, तुमच्याच सगळ्या गोष्टी तिकडे चालू आहेत, विरोध तुमचेच जिल्हा परिषद सदस्य करतायत आणि त्यांनाच एग्रीमेंट गुजरात्यांना करून देत आहेत. तिकडे आमची सत्ता ना, ग्रामपंचायत आमची ना, जिल्हा परिषद आमची, A to Z. तेव्हा तर शिवसेना एक होती, A to Z शिवसेना. त्याच्यामध्ये कुठलाच दुसरा पक्ष नव्हता. ग्रामपंचायतीपासून त्या वरच्या आमदारापर्यंत
तिथे घुसण्याची फक्त संधी उबाटा गटाची, म्हणजे तेव्हाची शिवसेना. मग आम्ही म्हणतो मग ह्या गुजरात्यांना प्लॉट गेलाय कसे, गुजरात्यांना जमिनी कशा गेल्या तुम्ही म्हणताय ना. मी साहेब प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा उत्तर भारतीय पण आले उत्तर भारत, ते बाकी सगळेच महाराष्ट्राच्या बाहेरचे. तेव्हा नाना पटोले साहेब होते अध्यक्ष विधानसभेचे. मी साहेब पत्र लिहिलं ऑफिशियल. नाना पटोले साहेबांनी त्याच्यावरती मला रिप्लाय पाठवलेला आहे की मी याच्यावर एक इन्क्वायरी बसवतो. ती इन्क्वायरी कधी बसलीच नाही. आता तुम्ही मला सांगा, जर हे सगळे प्रकार होणार असतील आणि तुमच्या फक्त तुमची नातेवाईक आणि नातीगोती फक्त पोसायला तुम्ही जर प्रकल्पाला विरोध करणार असाल, कोकणात प्रकल्प येणार कसे? आम्ही आणायचा प्रयत्न करतोय साहेब. आपण काय नेहमी कोणाशी कानात जाऊन नाही ना चर्चा करू शकत. आपल्याला जाहीरच करावं लागतं की प्रकल्प येतोय. साहेब आयलॉग सारखा पोर्ट कोकणामध्ये जवळपास 3-4 पोर्ट ऑलरेडी आहेत. पोर्टसाठी विरोध झाला. म्हणजे विचार करा. आणि हे करणारे हेच लोक. आम्ही 100 दिवसात नोकऱ्या देऊ. साहेब 3-3 वर्ष होत आली. 100 नोकऱ्या तर सोडून द्या किंवा 100 दिवस सोडून द्या साहेब, 2-5 नोकऱ्याने हे पण निघून गेले गावातून. जे बोलले होते ना तेव्हा ते सगळे गावातून निघून गेले. साहेब ही परिस्थिती आहे कोकणावर. आम्ही भांडतो, आमच्यासाठी नाही भांडत साहेब. आम्ही भांडतो की कोकणाची परिस्थिती सुधारावी. जी ओसाड पडलेली गावं आहेत त्याच्यामध्ये मुलाबाळांना तिकडेच नोकऱ्या मिळाव्यात. ते बिचारे, त्यांना जर शेतात जायचं नसेल, त्यांना जर आपल्याच आईवडिलांकडे राहून काम करायचं असेल, त्यांना दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन राहायचं नसेल, तर आम्ही ती व्यवस्था उभी केली पाहिजे. नाही तर आमचा राजकारणात उपयोग काय? मला या टप्प्यावर एक थोडा भावनिक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवता, त्यावेळेला प्रचार आणि आरोप यामधून एक सातत्यानं उल्लेख होतो. तो मुलगा म्हणून तुम्हाला कितपत वेदनादायी देतो की कोंबडी चोर म्हणण्याचा? आता मी तुम्हाला जर उलटा प्रश्न विचारला ना, किंवा आम्हाला काही बोलता येतं ना आम्हाला पण. तुम्ही जसं बोललात तसं आम्हालाही काय बोलता येतं. सोनेला कोंबडी समजणारा कोण होता? मग खरी कोंबडी कोणी चोरली? ह्याच्यातच सगळं आलं. म्हणून जास्त काय बोलत नाही. तुम्ही जे तुमचा प्रश्न होता त्याच्यावर माझा प्रतिप्रश्न आहे, सोनेला कोंबडी कोणी समजली? बरं, म्हणजे आता याच्यानंतर मग पुढच्या अनुषंगाने माझे प्रश्न काही थेट तुमच्याबद्दल आहेत. तुम्ही दोन्ही भाऊ एकत्रितरित्या आत्ताच्या घडीला राजकारणामध्ये हिंदुत्वाची भाषा बोलता आहात. तुम्हाला नाही वाटत थोडीशी या अनुषंगानं कुठंतरी भीती आहे तुम्हाला वाटते, किंवा घाबरायला लागेल, अचानक रिॲक्शन काही येऊ शकते? कारण आजकाल तर थेट समोरून येणारी प्रतिक्रिया ही गळा कापण्याची प्रतिक्रिया आहे. तुम्हाला भीती नाही वाटत? तुम्ही इतकी थेट हिंदुत्वाची भाषा घेताय दोघंही भाऊ. नाही वाटत. कशाला वाटावी? आपण हिंदुस्थानात आहोत. हिंदुस्थानात हिंदू जे आहेत ना, आपण हे मेजॉरिटीमध्ये आहोत. आम्ही कोणाला दिवसाला चाललो आहे का? आम्ही कोणाची मुलगी उचलून तिचं काय धर्माचं कन्व्हर्जन करतोय का? आम्ही कोणाच्या गाई वासरूची मुंडकं रस्त्यावर पाडतोय का? म्हणजे हे आम्ही कोणाच्या अंगावर चाललोय का? हे जे करतायत ना त्यांना रिॲक्शन आम्ही देतोय. हे करायचं थांबवा. परवा मावळ्यांचे हात तोडले गेले. त्यांना रत्नागिरीमध्ये एक प्रकार घडला. लव जिहादचे प्रकार रोज होतात. हे कधी सुधारणार? तुम्ही आम्हाला हिंदूंना विचारताय ना की हे तुम्हाला भीती नाही. आम्ही कशाला घाबरायचं? आमच्याच देशात आम्ही घाबरायचं? ह्यांच्याकडे किती देश आहेत? मुस्लिम समाजाकडे किती देश आहेत? तुम्ही जा ना तुमच्या देशात. जर तुम्हाला हिंदू नाही ना तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या देशात गेलं पाहिजे. तुम्हाला जिथे सेफ वाटतं ना तिथे. आज साहेब लंडनची अवस्था काय हो? बिलकुल. तुम्ही लंडन सारख्या शहरांमध्ये म्हणजे जीव तुटतो ते बघून की एवढी निसर्गाने काय नाही दिलं त्यांना. तिथे सगळी जाळपोळ चालू आहे. जाळपोळ करणारे कोण आहेत? तुम्ही दुसऱ्यांच्या देशात जाऊन तुम्ही वाटेल ते करणार आणि सांगाल की आम्ही घाबरलं पाहिजे. है ना? उलट ह्यांनी घाबरलं पाहिजे आम्हाला. तुमच्या आम्हाला धमकी आली आहे? आम्हाला काय नाही, आम्ही धमकीला भीक घालत नाही. कोणी धमकी दे, त्यांनी मशिदीत या वगैरे असं सांगते ते सोडून दे. असे व्हॉट्सअपवर आणि तुमच्या चॅनलच्या कॅमेऱ्यावर बोलणारे खूप आहेत. त्यांना सांगा हिंमत असेल तर समोर येऊन धमकी देऊन जा. माझं म्हणणं उलट आहे. तुम्हाला जर हे वाटत असेल ना तर तुम्ही कशाला आमच्या नादी लागता? आम्ही काय तुमच्याकडे काय बोलत नाही ना.
आम्ही तुम्हाला कधी काय बोललो का? आम्ही तुमच्या कुठल्या विषयात जातो का? मग तुम्ही जर रामनवमीचा आम्ही जो काही आम्ही रॅली काढली किंवा रामनवमी जेव्हा आपण साजरी करतो तेव्हा काहीतरी फेकत बसणार, तेव्हा काहीतरी मारत बसणार. म्हणजे म्हणजे एक हनुमान जयंती केव्हा होती तेव्हा पण असे प्रकार घडलेले. म्हणजे आमच्या देवी देवतांच्या रॅलीमध्ये किंवा अशा कुठल्या विषयांमध्ये जयंतीला तुम्ही वाटेल ते करणार आणि आम्ही काहीच करू नये, काहीच बोलू नये. साहेब, हे कधीतरी आपण विचार केला पाहिजे. आजूबाजूच्या देशांमध्ये बघा, बांगलादेशमध्ये काय झालं, लंडनमध्ये शहरांची शहरं उद्ध्वस्त झाली. ज्या युकेनी, युनायटेड किंगडमनी अख्ख्या जगावर राज्य करणारी ही लोक आज त्यांच्यावरती परिस्थिती आली, स्वतःच्या घरातून बाहेर निघू शकत नाही. ही परिस्थिती आपल्या देशात करायची आहे का आपल्याला? असं भारतात होऊ शकतं? जर तुम्ही चान्स दिला तर ते करतील. त्यांना काय कॉन्फिडन्सच पाहिजे. त्यांना चान्स मिळणार आहे. तिथे कसा घेतला त्यांनी? तिथे कसा घेतला? तिथे मोठ्या संख्येने रस्त्यावर आले, पण तिथे कायदा इकडे नाही. म्हणजे इकडे रस्त्यावर येण्याची वाट बघायची आपण. इथे कायदा सुव्यवस्था सांभाळता येईल ना आपल्याला? असं तुम्ही म्हणताय ना, चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. पण ते काय आपण वाट बघायची का? त्याच्या आधी काय करायचं? म्हणजे रोखायचं काय करायचं? म्हणजे तुम्ही आमच्या मुली, हिंदू मुली तुम्ही पळून नेणार, त्यांचं धर्मांतर करणार, हा जबरदस्ती करणार तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये. तुम्ही तुमची संख्या वाढायचा प्रयत्न करणार. अच्छा, बाकी सगळं सोडाव. शीख समाजावर कधी असं काय नाही होत, जैन समाजावर असं काय नाही होत. ते ताकद दाखवायचा कधी प्रयत्न नाही करत. ह्यांना ताकद दाखवायची आणि आम्ही गप्प बसायचं. हा विषय होऊ शकत नाही. हा एवढा सोपा नाही. तुम्हाला जर वाटत असेल ना आमच्यासारखी, अहो आम्ही जायलाही तयार आहोत, लक्षात ठेवा, आम्हाला भीती नाही. कारण का एकाचा गेल्यानंतर ना जीव, जर कोणतरी समाज उठत असेल ना तर असं जीव गेलेला बरा. पण अशा ह्या कारणासाठी. पण तुम्ही जे म्हणताय ना की वाट बघायची, अरे वाट बघायची कशासाठी? म्हणजे घरामध्ये घुसायसाठी? हे असं नाही चालणार. आमच्याकडे एकच देश आहे हिंदूंचा. दुसरा देश कुठे? नेपाळ एक छोटा देश होता, तो 90% हिंदू होता, आता नाही राहिला तेवढा. आता तो पण 50%वर हिंदू आला. आणि लहान देश आहे. आमच्याकडे एकच देश आहे. आम्ही कुठे जाणार? इस्रायल सारखी परिस्थिती आहे. आता इस्रायल सारखा देश आहे, केवढा देश आहे, आजूबाजूला सगळे मुस्लिम देश आहेत, बरोबर आहे. ते ज्यू कुठे जाणार? तुम्हाला वाटतं एक दिवस भारताचा इस्रायल होईल? आपण ते होऊ नये त्याच्यासाठी काहीतरी हातपाय मारले पाहिजे ना. आम्ही जे काय खारीचा वाटा असेल आमचा, पण समोरच्याला कळलं पाहिजे की हे लोक आहेत, कोणतरी आहे. आम्ही शिपायाचं काम करू समाजासाठी, धर्मासाठी, पण कोणतरी ते करायला भाग आहे ना, केलं पाहिजे कोणीतरी. आता नुसतं आम्ही काय व्हॉट्सॲपवर एक दुसऱ्याला शिव्या घालायच्या? अहो ते दिवस गेले. आता हे प्लॅनिंगनी चालू आहे. आणि आपण जर बेसावध राहिलो ना की सगळं ह्यांना माफ आहे, अहो काँग्रेसच्या सरकारमध्ये माफच होतं सगळं. हे आता जे काय झाकलं गेलं आहे ना, किंवा आता हे जे काय एवढ्या प्रमाणात बाहेर दिसत नाही ना, ते सरकार भारतीय जनता पक्षाचं असल्यामुळे. नाहीतर काँग्रेसचं सरकार आम्ही बघितलं, आम्ही त्या भागात होतो तेव्हा हज यात्रेला करोडो रुपये मिळायचे आणि आमच्या अंबरनाथ यात्रेला काहीतरी 2-5 कोटी मिळायचे. हे चित्रही आम्ही बघितलेलं आहे. हे फक्त वाटच त्याची बघतायत की कसं तरी बीजेपी सरकार जावं आणि आम्हाला जे काय धुमाकूळ घालायचं आहे. आता बघा युकेमध्ये ते सरकार बदललं, ऋषी सुनकचं. दुसरा सरकार आलं, तो कोणतरी मुसलमान आला तिकडे मेयरचा, नंतर लंडनच्या मेयरचं. त्यांचं सरकार आलं, सेक्युलर सरकार, तुमच्या भाषेत सेक्युलर. ते सरकारने, ते सरकार आल्यानंतर जाळपोळ सुरू झाली. कर्नाटकामध्ये काय होतंय? महाराजांचा पुतळा जे 2 दिवसापूर्वीच झालं ते कर्नाटकामध्ये होतंय. तर तुम्हाला काय वाटतं, ह्यांचं जर देशात सरकार आलं तर हे लोक देशाला सोडणार आहेत? पण मग याच आधारावर तुम्ही माहिती केली होती किंवा दावा केला होता की जो मालवणात पुतळा पडला तो पडला नाही, पाडला गेलाय. हो, मी दावा ह्याच्यासाठी केला होता. मला जेव्हा मी पत्रकार परिषदेमध्ये बोललो की आमदार वैभव नाईक तिकडे कसा गेला 15 मिनिटात, त्याचा कसलाही नियोजित कार्यक्रम नाही, त्याला सिक्युरिटी आहे, तर सिक्युरिटीला अगोदर सांगावं लागतं की आम्ही अमुक अमुक ठिकाणी आपल्याला जायचं आहे. मग तू अगोदरच येऊन का थांबला होतास मालवणला? तो राहतो कणकवलीला. कणकवली तिथून मालवणपासून 50 किलोमीटरवर आहे. 15 मिनिटात 50 किलोमीटर कापू शकत नाही. CDR आदल्या रात्री. आणि ही प्लॅनिंग जी काय झाली ना, मला ज्यांनी सांगितलं, आता मी तेव्हाही बोललो होतो मला काही दिवस द्या, मी सगळे पुरावे 100% हातात लागल्यावर कसं काय काय झालंय मी तुम्हाला सांगणार.
ते पुरावे तुम्ही सगळे गृह विभागाला देणार आहात? द्यावेच लागतील. मला पहिलं पोलीस कंप्लेंटच करावी लागेल, मीडियानंतर मला अगोदर पोलिसांनाच द्यावं लागेल. असं पण मी तेव्हाही बोललोय, ते मी अगोदर पोलिसांनाच देणार ते, कारण का खरी कारवाई तर पोलीस करणार त्याच्यावर. हे सगळं संशयास्पद आहे की माणूस अचानकपणे तिकडे पोचतो. अच्छा, पहिलं जाऊन आतमध्ये आम्हाला जे काही कळले, चप्पल वगैरे कोणाची तरी काहीतरी क्राईम होताना कुठेतरी माणूस चूक करतो. बिलकुल. हा अगोदर गेला आणि झटकन तिकडे सगळी ती सारवासारव करून किल्ल्यावर चढायचा एक मार्ग आहे, पण उतरायचा पण मागून एक मार्ग आहे. ती सगळी करून माणसाला कुठेतरी पिशवीत विशवीत टाकून त्यांनी मागच्या त्या मार्गावरून त्यांनी खाली उतरवलं. जो मला बोलणारा आहे हे सगळं, हा त्यांच्याच गटातला आहे, पण त्याला काहीतरी पटलं नाही, तर त्याला भयंकर राग आला ह्या विषयाचा. तो स्वतः मीडियाकडे जाणार होता. मी बोललो, बघ तुझी आयडेंटिटी, तुला रोज काय आम्ही संरक्षण किती देणार, तुझ्याबरोबर आम्ही ठेवू शकतो, पण आमच्यासारख्या लोकांना जर तू दिलंस तर आम्हाला काय हे लोक अंगावर येऊन आम्हाला काय फरक पडत नाही आणि आमच्या अंगावर यायची ती हिंमत करणार नाही. म्हणून त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, हे मी सगळं तुमच्याकडे देतो, मला थोडे दिवस द्या, मी तुमच्याकडे येऊन हे सगळं तुमच्यासमोर ठेवतो. तेच मी मीडियाला बोललो. बिलकुल. म्हणजे थोडक्यात येत्या दिवसांमध्ये एक मोठा धमाका तुमच्याकडून अपेक्षित आहे पुराव्यांसह. होय, तेव्हाही मी पहिल्या प्रेसपासून तेच बोलतोय. बिलकुल. या सगळ्या चर्चेत आपण आमच्या प्रश्नांना अगदी दिलखुलास उत्तरं दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. या मुलाखतीत आपण तुम्हाला इथेच निरोप देतोय. हे होते डॉक्टर निलेश राणे. शून्य प्रहरमध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.